सरकारी नोकरीच्या शोधात आहात, मग तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने एक जबरदस्त भरती जाहीर केली आहे. चला तर मग या भरतीबद्दल सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात आधी जागा किती आहेत? तब्बल 152. हो, 152 जागा आहेत. म्हणजे ही एक खूप मोठी संधी आहे. आता प्रश्न येतो की या जागा नक्की कोणत्या पदांसाठी आहेत? तर या जागा आहेत कनिष्ठ न्यायिक सहाय्यक आणि रेस्टोरर या पदांसाठी. आणि ही पदं साधीसुधी नाहीत बरं का. दिल्ली हायकोर्टाच्या कामकाजात या पदांचं महत्त्व खूप मोठं आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. पात्रता म्हणजे कोण अर्ज करू शकतं, त्यासाठी काय शिक्षण आणि वय लागतं ते पटकन बघूया. तर पात्रता एकदम सरळ आणि सोपी आहे. तुमच्याकडे कुठल्याही शाखेची डिग्री म्हणजे पदवी असणं गरजेचं आहे. BA, BCom, BSc काहीही चालेल. वयाची अट आहे 18 ते 32 वर्षे आणि हे वय कधी मोजणार तर 1 जानेवारी 2026 या तारखेला. आणि हो, सरकारी नियमांप्रमाणे जे आरक्षण आहे त्यानुसार वयामध्ये सवलत सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, डिग्री आहे, वय पण बसतंय. पण थांबा, अजून एक गोष्ट आहे जी खूप खूप महत्वाची आहे. एक असं स्किल ज्याशिवाय अर्जच करता येणार नाही. कोणतं आहे ते स्किल? चला पाहूया. तर ते महत्वाचं कौशल्य आहे टायपिंग स्पीड. हो, तुमचा टायपिंगचा वेग. म्हणजे एका मिनिटात तुम्ही किती शब्द अचूकपणे टाईप करू शकता. आता बघा, कोर्टाचं काम म्हटलं की भरपूर कागदपत्र आली, नोंदी आल्या. त्यामुळे फास्ट आणि अचूक टायपिंग येणं हे खूपच गरजेचं आहे. आणि किती स्पीड हवाय तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचं इंग्रजी टायपिंगचं स्पीड कम्प्युटरवर कमीत कमी 35 शब्द प्रति मिनिट म्हणजे 35 WPM असलाच पाहिजे. हा एक महत्वाचा क्रायटेरिया आहे. त्यामुळे अर्ज करण्याआधी आपलं टायपिंग स्पीड नक्की तपासून घ्या. चला, पात्रता आणि टायपिंग स्पीड बद्दल तर सगळं कळालं. आता आपण अर्ज कसा करायचा, त्यासाठी फी किती आहे आणि तारखा कोणत्या आहेत याबद्दल बोलूया. बरं, आता फी किती आहे ते बघू. बघा, जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी फी आहे 1500 रुपये. आणि जे उमेदवार SC, ST किंवा दिव्यांग प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी फी थोडी कमी आहे. ती आहे 1300 रुपये. आता या तारखा जरा डायरीत किंवा मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा. अर्ज सुरू होणार आहेत 4 फेब्रुवारी 2026 पासून आणि शेवटची तारीख आहे 23 फेब्रुवारी 2026. पण एक मिनिट, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. शेवटच्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंतच वेळ आहे. त्यामुळे माझी तर हीच विनंती आहे की शेवटच्या दिवशीची वाट बघू नका, वेळेत अर्ज भरून टाका. ओके, आतापर्यंत आपण सगळं पाहिलं, पण अर्ज करण्याआधी एक शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची आहे. ही सूचना नीट ऐका, म्हणजे अर्ज भरताना कोणतीही गडबड होणार नाही. ती सूचना म्हणजे अर्ज भरण्याची घाई अजिबात करू नका. सगळ्यात आधी दिल्ली उच्च न्यायालयाने जी अधिकृत जाहिरात काढली आहे ती शांतपणे शब्द न शब्द वाचा. त्यात दिलेले सगळे नियम, अटी, सूचना व्यवस्थित समजून घ्या. हे खूप गरजेचं आहे. तर मग सगळं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर फक्त 3 स्टेप्स आहेत. 1. ऑफिशियल जाहिरात नीट वाचा. 2. त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरा. आणि 3. शेवटच्या तारखेच्या आत अर्ज सबमिट करा. बस, एवढं केलं की काम झालं. आणि आता जाता जाता एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा की या मोठ्या संधीसाठी लागणारी पात्रता, ते टायपिंगचं स्किल आणि तुमची तयारी हे सगळं आहे का तुमच्याकडे? जर उत्तर हो असेल तर ही संधी सोडू नका. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा.